पुण्यातल्या नांदोशी, किरकिटवाडी त्याचबरोबर नांदेड गावामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यामुळे पुणे महानगरपालिकेची चिंता वाढलेली आहे। मात्र आज केंद्राचं एक पथक जे आहे ते पुण्यातल्या नांदेड गावामध्ये ज्या खरं तर या भागाला ज्या विहिरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी पाणी करण्यासाठी आलेलं होतं। सध्या आपण पाहतोय की या विहिरीमधलं पाणी जे आहे या ठिकाणी खरं तर प्युरिफिकेशन करूनच लोकांना पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो। मात्र हे पाणी दूषित असल्याचं खरं तर इथल्या नागरिकांचा दावा आहे। मात्र महानगरपालिकेकडून या पाण्यावरती वेगवेगळी प्रक्रिया जी आहे ती केली जाते आणि आपण पाहतोय की सध्या क्लोरीन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाण्यामध्ये मिसळलं जातं आणि हे क्लोरीन जे आहे ते थेट मशीनच्या माध्यमातूनच आपण पाहतोय की विहिरीमध्ये सोडलं जातं आणि पाण्यावरती प्रक्रिया झाल्यानंतर पाणी जे आहे तिथल्या नागरिकांना पुरवलं जातं। मात्र महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की हे पाणी जे आहे ते उकळून प्यावं अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी करण्यात येते। इथले कर्मचारी जे आहेत ते आपण पाहतोय की या ठिकाणी क्लोरीन पाण्यामध्ये मिसळलं जातं। काय काय तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करता? ब्लिचिंग पावडर आहे। ब्लिचिंग पावडर आहे आणि क्लोरीन पण सोडलं जातं का पाण्यात? ब्लिचिंग पावडर एवढं म्हणतो त्याला। ब्लिचिंग पावडर दिवसातनं किती वेळा तुम्ही या पाण्यामध्ये टाकता? 8 तासाला 50 किलो। म्हणजे 50 किलो 8 तासाला 4 तासाला 25 किलो। कसं सोडता पण हे ब्लिचिंग पावडर जे आहे? एका बादलीमध्ये आहे ना 5 किलो घेऊन त्याचं मिश्रण बनवून आहे ना लिक्विड आपण टाकीत टाकतो आणि ते पाईपाच्या साहाय्याने हळूहळू पाण्यात सोडलं जातं। आपण पाहतोय की ही ब्लिचिंग पावडर जी आहे ती या ठिकाणी आणली गेलेली आहे आणि ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातूनच मिश्रण करून ही ब्लिचिंग पावडर जी आहे ती पाण्यामध्ये सोडली जाते आणि त्यानंतर पाणी जे आहे त्या माध्यमातून शुद्ध केलं जातं। मात्र महानगरपालिकेकडून अशा पद्धतीने प्रक्रिया जी आहे ती पाण्यावरती या ठिकाणी केली जाते। मात्र या परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते नागरिकांमध्ये निर्माण झालेलं आहे, कारण दिवसेंदिवस जीबीएस आजाराचे रुग्ण जे आहेत ते या परिसरामध्ये वाढत आहेत। मात्र आज केंद्रीय पथक जे आहे ते या ठिकाणी परिसरामध्ये आलेलं होतं। नागरिकांनी पथकाला अडवलं आणि या पाणी करण्याची विनंती केली। मात्र केंद्रीय पथकातल्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं की इथली गर्दी बघितल्यानंतर आम्ही माहिती घेण्यासाठी जात होतो। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मात्र महापालिकेकडून असेल, राज्याच्या आरोग्य विभागाकडून, त्याचबरोबर केंद्राचं पथक जे आज पुण्यामध्ये आलेलं होतं त्यांच्याकडून उपाययोजना केल्या जातील। मात्र याच खरं तर विहिरीच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर असेल, क्लोरीन जे आहे ती खरं तर मिक्स करून इथल्या परिसरामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो केला जातोय। कॅमेरा पर्सन तुषार मनोहर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।